घेतली आणि बॅग मध्ये टाकली. सगळेच लोक पाहिले, म्हणजे माती कशाला बॅग मध्ये टाकली असेल वयाने. एक जणांनी विचारलं, सर एक मिनिट, ही 3 मुठी माती तुम्ही बॅग मध्ये टाकली, आम्ही विचारू शकतो का तुम्ही माती का बॅग मध्ये टाकली? परराष्ट्र मंत्र्याने उत्तर दिलं, ही माती मी माझ्या देशाच्या मातीत मिसळणार आहे आणि या पिढीला नाही तर पुढच्या पिढीला का होईना माझ्याही देशामध्ये छत्रपती शिवरायासारखं रत्न अवतरित होईल अशी आशा व्यक्त करणार आहे. अरे 3 मोठी माती महाराष्ट्राची घेऊन ते जर पुढच्या पिढीला शिवाजी महाराज जन्माला येईल अशी आशा व्यक्त करत असेल तर आपण तर त्या माती जन्मलेले हिरे आहात, आपण तर त्या माती जन्मलेले रक्त आहात. आपण किती भाग्यवान आहात, किती भाग्यशाली आहात. आणि 3 भाग्य मिळून जर आपल्याला कळत नसतील तर माझ्या दादानो याच्यासारखं दुर्भाग्य कोणतं सांगा बरं. मिळावं आणि मिळालेलं कळावं. हो, मिळावं नुसतं कळून तरी उपयोग आहे का? नाही, मिळावं आणि मिळालेलं कळावं. एक माणूस छत्रीच्या दुकानात गेलो छत्री घ्यायला. छत्री कधी घेते तर पोरावं, पावसाळ्यात छत्रीच्या दुकानात गेलो. दुकानदार छत्री दाखवा बरं. दुकानदाराने छत्री काढली. ही बघा म्हणला, ही केवढ्याला दिली? 80 रुपये. चांगली दाखवा म्हणला. अरे चांगली दाखवा ना. बघितली बी नाही 80 म्हणलं की. दुसरी काढली 150 रुपये. जरा ह्याच्यापेक्षा बरी दाखवा जरा. दुकानदार मला 350 रुपये. अरे बापरे म्हणला, नंबर 1 गडी. वा वा, काय हरकत नाही म्हणला दुकानदार, 350 घ्या, पण टिकली पाहिजे बरं का. हा, किती वर्ष टिकन? दुकानदार मला 25 वर्ष. काय होणार नाही. 25 वर्ष. फक्त 2 गोष्टी जपा, उन्हात तळू देऊ नका आणि पावसात भिजू देऊ नका. 2 गोष्टी जपा. बरं म्हणला. आला घरी आलं की आबाळ भरलं, पाऊस सुरू झाला. बायको म्हणली, मा ह्या पावसानं तर कड लावली. जा बरं म्हणली, शेतात सोयाबीन मध्ये नुसतं पाणी साचायलंय. आणली ना छत्री, आता जा बरं छत्री घेऊन. ही छत्री उचलली की ह्याच्या लक्षात आलं, पावसात भिजू देऊ नका, उन्हात तळू देऊ नका. दुसरं खताडाचं पोतं घेतलं त्याच्यात गुंडाळी, सुत्री गुंडाळी वरून. बायको म्हणली, आता 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 आणि हे तुला माहित नाही मला. गप. दुकानदार म्हणला पावसात भिजू देऊ नका, उन्हात तळू देऊ नका. तरी म्हणायले म्हणली, ह्याला परभणीच्या गोळ्या जमत नाहीत. कुठं कोण ऐकत. निघालं छत्री घेऊन महाराज, हातात छत्री भिजत निघालं. मंदिरावर 2-3 बसलेले होते. म्हणजे कुठं चाललास रे? शेतात. आणि छत्री हातात भिजायलाच काय येडं समजायलात का काय म्हणला. आता मंदिरावरल्या माणसाला घरी जायचं होतं पण त्यांच्याकडे छत्री नव्हती, ह्याच्याकडे होती, ह्याला कळत नव्हती. एकाला मिळालंय पण कळालं नाही, एकाला कळालंय पण मिळालं नाही. विठ्ठल मिळावं आणि मिळालेलं महाराज अविनाश महाराज कळावं. एक माणूस कीर्तन चालून आलं ना महाराज, थरथर कापायला. मला लईच भेव वाटायले म्हणला. लोक म्हणजे यार कीर्तन ऐकू दे ना आम्हाला. मला लईच भेव वाटायले. काय झालं? तिकडा फ्यूज गेलाय म्हणला, अंधाराच आहे म्हणला, घरात नुसते उंदरा अंगावर उड्या मारायले. बस बिना आणि उठ महाराज जाय बिना. रामभाऊ मामा म्हणले काय करावं आता. उठल्यानंतर त्यांनी त्याला 3 गोष्टी दिल्या. हे बघ म्हणले 3 गोष्टी, वात, तेल आणि डबड. तुला भेव वाटायले ना अंधारात, मग ही वात, तेल आणि डबड. चल सुधर बरं. आता ह्याला 3 गोष्टी मिळाल्या पण कळाल्या नाहीत. ह्या काय करावं म्हणला या गोष्टीचं. आता किती सोपं आहे हो. ती वात तेलात टाकली काडी लावली की काय लागतंय? दिवा लागतंय. स्नेह सूत्र वन्ही मेळू एके स्थानी, धरी जे तो जनी दीपू होय. किती सोपं आहे. पण ह्यानं काय केलं, घरी गेलं आणि ते तेल लावलं कवडायला, दारायला. आणि ती वाद दबऱ्याच्या काडीला गुंडाळी बसलो कानटोकरीत. रात्र गेली त्याची. रात्र. दुसऱ्या दिवशी एक जण म्हणतोय तुझ्या घरात अंधारच होता. हो ना म्हणला, झोपच नाही रात्रभर. तिथंच रामभाऊ मामा होते. म्हणले काय कमाले. अरे तुला 3 गोष्टी दिल्या की रे, वाद दिली, तेल दिलं, डबड दिलं. म्हणला दिलं बा पण आपल्याला नाही मिळ लागला. ज्ञानोबराय म्हणजे कसं लागल. स्नेह सूत्र वैश्वानरा झाली आहे संसारा, हातवटी नीन ताबिरा दीपुकायचा. अरे त्याला कळालंच नाही तर दीपुकायचा. विठ्ठल मिळावं मिळालेलं कळावं. गाय धड जोडे गोमटी, तेची पैदे किरीटी, पैजानी जे हातवटी संजवनीची. मिळावं. आता याच्यावर उदाहरण द्यायला आपल्याला वेळ कमी आहे. मिळावं मिळालेलं कळावं. महाराज म्हणले 3 गोष्टी दुर्लभ आहेत. दुर्लभम त्रयमेवैतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रयः. 3 गोष्टी. पहिली गोष्ट दुर्लभ आहे मनुष्यत्वम. नरदेह दुर्लभ
कार्यक्रम करून आमच्या आवाज गेले पण सिस्टीम चांगली आणि म्हणणारे चांगली आहेत महाराज. सगळं चांगलं आहे. आता रस्ता कसा आहे जाताना कोणाला माहित. विठ्ठल पहिली गोष्ट दुर्लभ आहे नरदेह. दुर्लभो मानुषो देहो देही नाम क्षण भंगुरहा. मनुष्यत्वम माणसाचा जन्म मिळाल्यानंतर मुमुक्षत्वम माणूस झाल्यानंतर गळ्यात टाळ घेऊन भजन करणं दुर्लभ आहे. माणसाचा जन्म मिळाल्यानंतर दुसऱ्या गावाहून या गावाला येऊन कीर्तन ऐकणं दुर्लभ आहे. माणसाचा जन्म मिळाल्यानंतर पोथीपुराण ऐकणं दुर्लभ आहे. परमार्थ करणं दुर्लभ आहे. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. आणि मनुष्यत्व मुमुक्षत्वम आणि मुमुक्षत्व मुमुक्ष झाल्यानंतर परमार्थाच्या रस्त्यावर चालत असताना संताची भेट दुर्लभ आहे. महापुरुष संश्रय किती दुर्लभ आहे. व्याघ्र सिंहाचे दूध जोडे चंद्रामृत हातात चढे परिहारी प्रियाची भेटी नातुडे हे दुर्लभ गाढे मनुष्या. चंद्रामृत सुखे सेववेल असता जाता रवी धरवेल बाह्या हेळा सागर तरवेल परी त्या साधूची भेटी न होईल गा. किंवा महाराज म्हणले ना हो बहु आवघड आहे संत भेटी. आवघड आहे संत भेटी. बहु आवघड आहे संत भेटी. परी जग जेठी करुणा केली. बहु आवघड आहे संत भेटी पर्या जग जेठी करुणा केली. बहु आवघड आहे संत भेटी. पर्या जग जेठी करुणा केली. पर्या जग जेठी करुणा केली. महाराज म्हणले बहु अवघड आहे संत भेटी. महापुरुष संश्रय संताची भेट अवघड आहे. इतके अवघड आहे. चंद्रावरचं अमृत आणता येईल. मावळता सूर्य धरता येईल. समुद्र तरता येईल. इतके अवघड सांगितले. पण महाराज म्हणले माझं भाग्य आज उदयाला आलं. माझं भाग्य उदयाला आलं. मला संत मिळाले. भाग्याचा भाग्याचा उदय. भाग्याचा उदय. संत पाय हे जोडी संत पाय ते जोडी संत पाय ते जोडी संत पाय. भाग्याचा उदय. भाग्याचा उदय. भाग्याचा उदय. भाग्याचा उदय. टाळी वाजवा एकदा सगळं. ऐका आता तुम्हाला विनंती माझ्या मित्रांना सगळ्या सगळे प्रमाण सगळ्याला पाठ नसतात. एखाद्या वेळी ते प्रमाण देतील तुम्ही प्रमाण देता मला येणार नाही. एखाद्या वेळी मी देईन तुम्हाला येणार नाही. संत साहित्य काय आपलं कमी आहे का. पण आपण गप बसायचं नाही. नाही जरी कळालं महाराज ऐका नाही खरंच बोलायलो नॉट जोक विनोद करीना. नाही जरी कळालं स्वर कळाला की बस झालं. त्या स्वरात महाराज आरडायचं. तुम्ही म्हणता हे ह्याला काय मेळ लागायला. कोण म्हणलं ह्याला मेळ लागायला. अहो नाही लागत महाराज. तुम्ही कोणाचंही कीर्तन असो कधी बी हे सूत्र लक्षात ठेवायचं. नाही जरी प्रमाण कळालं
गर्दा 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 दिसला पाहिजे, गर्दा आहे की नाही. एक जीव होतं, एक जीव, गर्दा महत्वाचा आहे. बरं तुम्ही म्हणता तुला काय माहिती. महाराज अनुभवाशिवाय मी बोलत नाही मातोश्री, अनुभवाशिवाय बोलत नाही. मला लग्नाला जायचं होतं एक जणाच्या, मोठी गाडी तिथं जात नव्हती म्हणून महाराज मोटरसायकलवर बसलो. एकट्याला जाऊ वाटत ना मला, जरा एकट्याला कुठं जाऊ वाटत नाही. आमच्या गावात एक इबलीस पोरग आहे, त्याचं नावच इबलीस आहे. असलं खदरावळ आहे महाराज, त्याला कुणीच बोलत नाही. चांगल्याला बी मारतय, वाईटाला बी मारतय, दगडच फेकीत आहे महाराज. असलं इबलीस आहे. मी इबलीस इकडे आहे म्हणला. काय महाराज. मला चला आपण लग्न लावून येऊ. एक जण मला येड लागलं का महाराज, काय कमाल आहे महाराज. असल्या कसल्या खदरावळाला न्याला. त्यानं घेतला वा दगड, किती पडून गेलं. त्याला बस इबलीस काय नाही, बस त्याला नेलं लग्नाला. लग्नाला गेलो तर असे लोक बसलेले आहेत, अक्षिदा हातात आहे, नवरदेव नवरी नारळ घेऊन उभा आहेत महाराज. अंतरपाठ धरलेले आहेत लोकांना, पण ब्राह्मणच हजर नाही. मला दिसलं की नवरीचा बाप मोठ्यानं म्हणला या महाराज. वा 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 महाराज आले, महाराज आले. मी म्हणलं दुसऱ्याला होय तात्या एवढे कसे खुश व्हायलेत. दुसरा म्हणला ब्राह्मणाची आई नाही, तिकडं 3 लग्न आहेत म्हणा त्याला. ते म्हणाले मला अर्धा तास लागते. इथं तर अक्षिदा वाटलाय, नवरदेव नवरी स्टेजवर आलेत. आता काय करावं, बहुतेक तुमच्याकडूनच लावतं काय किती लग्न. मी गेलो स्टेजवर तर मला नवरीचा बाप म्हणला 5 मंगळाष्टक आणा मोकळं करा या लोकायला. मला जीव तरी घालता येतील आणि तिथून पुढं ते होम गिम काय असतं ते ब्राह्मण देव आल्यास करतील. पण महाराज म्हणा बरं 5 मंगळाष्टकान करा बरं मोकळं. मग घाबरलो की अविनाश महाराज. होय भाऊ महाराज का म्हणून तुम्ही म्हणता कशाहून घाबरलास. मला 3च येतात आणि 5 कुठून म्हणा. माझं तोंड कोल्ड पडलं महाराज. आणि तवरुक्त हे इबलीस गेलं बिना अंतरपाठ सरक म्हणलं त्या माणसाला. आणि अंतरपाठ ह्याच्याकडून माईक घेऊन तयारी इबलीस. बापा बाबा म्हणलं तुला बुकी घालीन म्हणला का बस. मला काय अवघड झालो म्हणलं आता. मला इबलीस त्याच्या कानात जाऊन म्हणलं तू म्हणणार आहेस का बघा म्हणला म्हणतो का नाही. तो मला तुला यायच तू मी शानपण करू नका मला, रस्त्यात घोळशील. आता काय करावं. मला तू या पाया पडतो, मला आधी 3 म्हणू दे. त्याला काय म्हणलं, मला आधी 3 म्हणू दे आणि मग तू 2 म्हण. बरं म्हणला तुम्ही आधी 3 म्हणा. मी विचार केला आपण 3 म्हणून टाकावं. मला 3च येतात, गंगा सिंधू राजाबी आणि स्वस्तिश्री 3 म्हणाव. आणि ह्यानं काही म्हणलं तर बरं आहे. ह्यानं जर लई चित्रपणा काही म्हणायला सुरुवात केलं तर अंतरपाठ सोडाव आणि बघून घ्या रे म्हणावून तिकडं जाऊन बसाव. असं मी विचार केला महाराज. आणि म्हणायचं बी नाही पोरग माझ्यासोबत आलं असा विचार केला. आणि 3 मंगळाष्टक मी म्हणल्या महाराज. हो आणि 3 मंगळाष्टक झाले की मी म्हणलं सावधान. माझं झालं 3 झाले की त्या इबलीसनं सुरू केलं सावधान तक्का किक्की कुकुके काय कोका उकमका गग्गा गिग्गी गुग्गू. आणि लोक असे बघायलेत महाराज. कुणीतरी काय म्हणा बेस्ट बघायले. सावधान म्हणलं की लोकांना असं केलं. मी लोकांकडे बघायला तू कोणाच्या चेहऱ्यावर कसलीच प्रतिक्रिया नाही. मी म्हणलं 4 तर झाल्या. म्यानं इबलीस मन 5वी आता मन म्हणलं की त्यानं सुरू केलं नन्ना निन्नी नो ने नाही नो नाऊ नमना. काहीच नाही महाराज. मग लग्न लागलं. तुम्हाला खरं सांगतो लग्न लागलं. लोक जेवायला बसले तरी मला कुणी म्हणी ना की हे कोण आहे कसं म्हणतो. उलट जाता जाता एक जण म्हणतं हे मुलगा कोण आहे. मी म्हणतोय काही को आता हे. मी म्हणलं हे का आमच्याच गावचं आहे. बेस्ट म्हणे मंगळाष्टक. वा वा वा. नसतंय हो लोकांचं लक्ष महाराज. लोकांचं लक्ष नसतंय म्हणून महाग चोपायचं नाही. सोरसे सोर मुळू विठ्ठल. म्हणायचं महाराज घाबर होई बळकट बळकट व्हायचं. ठीक आहे ना. आज ना उद्या सोर लागल, आज ना उद्या शब्द कळल, पण मागं कशामुळे राहायचं. हो असं करायचं. भाग्याचा उदय महाराज म्हणले. हो माझ्या भाग्याचा उदय झाला. ते हे जोडी संत पाय. माझ्या भाग्याचा उदय झाला. काय झालं महाराज. मला संताचे पाय मिळाले. संताचे पाय मिळाले याच्यात भाग्याचा उदय. एवढं खुश का व्हायलात महाराज. महाराज म्हणले त्याचं कारण आहे दादा सर्व सुखाजी येथेच उळले संताचे देखिले चरणा. सुख एक हेची ठाई बहुपाई संताचा. बहुपाई संताचा बहुपाई संता. सुख वासे बहुपाई संताचा बहुपाई संताचा बहुपाई नवजाची पाई बहुपाई संताचा बहुपाई संताचा बहुपाई संताचा. बहुपाई
टाळी श्रीमन निवृत्तीनाथेती ख्यातन दैवतमाश्रयी किरीटोज्वलत् सर्वदिक्रांत भागम सुरैदर्शितं दिव्यरत्नैरनर्घैः त्रिभंगाकृतिं बर्हमाल्यावतंसं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन सरे चरण संताचे दाने कथेचा विस्तार गंजकृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस प्रदिक प्रदेशम विधींद्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदीप नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपान देवा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती तुझा आठवी विसरवी आपणाते तरंगा जळी घालिता ऐसे होते अलंकार सोनेची होवो निठेला निळाया परी आठवी सद्गुरुला विठ्ठला ओम नमोजी गणनायका एकदंत वरदायका स्वरूप सुंदरा विनायका करी कृपा मजवरी आता नमो ब्रह्मकुमारी हंसारूढ वागीश्वरी विना शोभे दक्षिण करी विजय मूर्ती सर्वदा विठ्ठला प्रस्तुत आजची कीर्तन रूपी सेवा मौजे श्री क्षेत्र आडोळा गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चालू असलेला भव्य दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह
ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, श्रीमद रामचरित मानस कथा, संगीत रामायण कथा, ज्यांच्या गोडवाणीतून आपण कथा श्रवण करत आहात रामायणाचार्य हरिभक्त परायण दिलीप महाराज पवार. नाना पुराण निगमागम सम्मतम यत् नारायणे निगदितं क्वचिदन्यतोपि स्वंत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा भाषा निबंधमती मंजुल मातनोती. विठ्ठल विठ्ठल दररोज रात्री 9 ते 11 हरिकीर्तन आहे. अन्नदानही त्याच तोलामोलात आहे. असा भव्य दिव्य कार्यक्रम आपल्या या आडोळा गावामध्ये चालू आहे. गाव लहान आहे, मोरेश्वराची कृपा आहे. विठ्ठल विठ्ठल. गाव किती मोठं आहे याच्यापेक्षा मन किती मोठं हे महत्वाचं आहे. असा नेत्रदीपक कार्यक्रम, दृष्ट लागावा असा कार्यक्रम, ज्या सप्ताहाचं कार्यक्रमाचं नियोजन आमचे परमस्नेही मृदंगभूषण तबला विशारद हरिभक्त परायण वैभव महाराज सोळंके यांनी केलेलं आहे. माझ्या मामाचं गाव जरी लहान असलं तरी त्या गावात प्रत्येक माझा गुणवान आला पाहिजे असं नियोजन आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून महाराष्ट्रातले जेवढे दिग्गज आहेत महाराज, दिग्गजांची उपस्थिती या ठिकाणी आडोळा ग्रामस्थांनी लावलेली आहे. ही भूषणाभह बाब आहे. आज 4थ्या दिवसाची सेवा संगीत अलंकार हरिभक्त परायण उद्धव महाराज शिंदे गुरुजी आणि आमचे वैभव महाराज यांनी फोनवर संपर्क करून तुमच्या दर्शनाचा मला आज लाभ दिलेला आहे. या ठिकाणी आल्यानंतर जसं शेतात गेल्यानंतर पीक पाहून शेतकरी खुश होतो, भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव ज्ञानोबा म्हणतात, तसं मंडप पाहिला ना असं वाटलं की मी द्वारकेत प्रवेश करतो की काय. विठ्ठल काय कमी या ठिकाणी. मृदंग वाजायला की असं वाटतंय मृदंगच ऐकावं. ईश्वर राईट होते तसाच आता हे बंद केलाय. गायन चालू असलं की असं वाटू लागलं आता गायनच ऐकावं. आणि कीर्तन चालू झाल्यानंतर असं वाटलं आता कीर्तनच ऐकावं. असं गोड वातावरण आहे या ठिकाणी. एक सोडून 2-2 चॅनल आहेत. जनसामान्याचा विकासनामा आमचे परमस्नेही बंधू बालासाहेब महाराज पपाळ हे उपस्थित आहेत. आणि भक्तिनाद महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भक्तिनाद चॅनल, 2 चॅनल आपल्या या कार्यक्रमात उपस्थित आहेत. कीर्तनासाठी बहुसंख्य पुरुष मंडळी आहे, माझ्या माता माऊल्या आहेत, त्यांच्या चरणी नमन करतो. या ठिकाणी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक संगीत अलंकार हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज पवार, बरोबर आहे ना तुमचं नाव? ज्ञानेश्वरच आहे ना. अविनाश आहे का? हो. संगीत अलंकार अविनाश महाराज जाधव हे उपस्थित आहेत. आणि अगोदर चाल म्हणलेले ज्ञानेश्वर महाराज. अच्छा अच्छा. ज्ञानेश्वर महाराज यांची उपस्थिती आहे. वारकरी शिक्षण संस्थेतले हे मोठी मोठी महाराज मंडळी विद्यार्थीगण यांची उपस्थिती आहे. परिसरातून आलेली सर्व भाविक भक्त मंडळी, आमच्या सोबत आलेले लक्ष्मणराव टेंगशे, महादेवराव टेंगशे, या ठिकाणी आल्यानंतर ज्यांची भेट होऊन आम्हाला आनंद वाटला, परमार्थ प्रेमी रामभाऊ दादा जाधव यांची भेट झाली. गाव पाहून इतका आनंद वाटला महाराज. मोरेश्वराची अशी कृपा आहे, या गावाचं रक्षण करणारा मोरेश्वर भगवान आहे. आपण जर मध्ये गेलात ना तर एकाही घराला दार नाही. बांधकाम असे कोटीचे आहेत, पण कोटीच्या बांधकामामध्ये कोटीचं महाराज मध्ये सामान आहे, पण घराला दार नाही. ही मोरेश्वराची कृपा आहे. विठ्ठल. आणि साऊंड सिस्टम सुद्धा त्यांचं वर्णन करावं तितकं कमी, ती सुद्धा गोड आहे. मृदंग ज्यांचा कडांग कडांग वाजतो आहे, मृदंग भूषण हरिभक्त परायण मृदंग रत्न योगेश महाराज भोसले महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत.
असा नेत्रदीपक कार्यक्रम 1 तासभर आपल्याला उरलेला आहे. 1 तासामध्ये अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल सेवेसाठी निवडलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा सर्वांच्या पाठांतरातला अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज भाग्याचा उदय झाला म्हणतात. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. माझ्या भाग्याचा उदय झाला, मला संताचे पाय मिळाले. आता मी माझं मस्तक संतांच्या चरणावर ठेवलेलं आहे. महाराज प्रार्थना करतात, एथोनिया मुठवू माथा मरणा वाचोनी सर्वथा. आता मरण येईपर्यंत हे मस्तक महाराज म्हणतात मी उचलणार नाही. पण नंतर महाराजांच्या लक्षात आलं, प्रार्थना केली बाबा, पण काही लोकांना विचारात घेतल्याशिवाय कार्यक्रम सिद्धीला जात नाही. तसं ही प्रार्थना करतो मी, पण प्रजेला विनंती करून काय उपयोग आहे? राजालाही प्रसन्न करायला पाहिजे. मनोराजा एक देहपुरी, देहपूर नगरामध्ये मन नावाचा राजा आहे. त्यानं जर विचार केला तर काय काय सिद्धीला जात नाही सांगा? मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन. मन जर म्हणलं चला कीर्तनाला, तर इंद्रिय तुरु 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 त्याच्या मागे जातात. हो, मन बोले ऐक ना, म्हणजे राजा बोले आणि प्रजा हले. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून महाराज मनाला प्रार्थना करतात. महाराज होई बळकट माझ्या मना तुरे धीट, एथोनिया नुठवू माथा मरणा वाचुनी सर्वथा. कुणीतरी विचारलं, महाराज एवढं भाग्य तुम्हाला मिळालं कसं? काय केलं बरं तुम्ही त्याच्यासाठी? तुकाला लोटांगणी भक्ती भाग्या झाली धनी. या भक्तीचा भाग्याचा धनी झालो, त्याचं कारण आहे मी अहर्निशी संत महात्म्यांना नमन केलंय. बस आता इच्छा पूर्ण झाली. एथोनिया नुठवू माथा मरणा वाचोनी सर्वथा. विठ्ठल या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात माझ्या भाग्याचा उदय झाला. जगद्गुरु तुकाराम महाराजाची भाग्य या शब्दाची व्याख्या वेगळी आणि आपली भाग्य या शब्दाची व्याख्या वेगळी. आपण ज्या गोष्टीला भाग्य म्हणतो त्या गोष्टीला तुकाराम महाराज भाग्य म्हणत नाहीत योगेश. आणि तुकाराम महाराज ज्या गोष्टीला भाग्य म्हणतात त्या गोष्टीला आम्ही भाग्य म्हणत नाहीत. आमची व्याख्या वेगळी आणि महाराजांची व्याख्या वेगळी. आपण कशाला भाग्य म्हणतो? पोराचं लग्नच व्हायला बघता बघता 28 वर्ष झाली, 30 वर्ष झाली, 32ावं लागलं. बाप विचार करू लागला, ही वाई कुठला मिळतंय कोणाला माहित. माय म्हणू लागली, सून कुठली येते कोणाला माहित. पोरग मला होतच का नाही कोणाला माहित. परिस्थिती अशी झाली महाराज. बघता बघता 34ावं वर्ष लागलं, 35ावं वर्ष लागलं आणि पोरानं विचार केला आता लग्न होणं शक्य नाही. त्यानं बापाला माईला सांगितलं, आई बाबा माझा विषय लग्नाचा कोणाजवळ काढायचा नाही, कोणाला सोयरिकांना म्हणायचं नाही, लग्नाचा विषय डिलीट करून टाका, आता लग्न होणं शक्य नाही. त्यानं दाढी करायची नाही निर्णय घेतला. दाढी वाढविली महाराज. कुणी जर म्हणलं तर नाही म्हणले, आता विषय संपलाय. गुणवान मुलगा. गावानं सुद्धा विचार केला आता बंडूचं लग्न होईल म्हणून शक्य नाही, आता बंडू लग्न होईल म्हणून शक्य नाही. सर्वांनी विचार सोडून दिला आणि एका गावाला बंडू सप्त्याला गेला. सप्त्याला गेल्यानंतर अशी सुंदर चाल म्हणली, अरे गाव हैराण झालं. काय आवाज आहे, काय गोडवा आहे. महापाहुणे कुठले तुम्ही? त्यांनी सांगितलं आम्ही फलाण्या गावचे. वा 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 वा. दुसऱ्या दिवशी निघाले, पण गाववाले म्हणले 2 दिवस राहा. पुन्हा 2 दिवस राहिले आणि 2 दिवस राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी महाराजच आलं नाही की. म्हणले आता कसं कराव? ते बंडू म्हणला आपल्याला चाल बी, महाराज कीर्तन बी जमतंय. आणि दुसऱ्या दिवशी बंडूनं बांधला पटका. असलं नंबर 1 कीर्तन झालं महाराज की गाव हैराण झाला. अरे नंबर 1 कीर्तन बी जमलं की बाबा. तिसऱ्या दिवशी वादकच आलं नाही की. मृदंग वादक आले नाहीत, मृदंग होते पण वाजविणार कोणी नाही. म्हणले चिंता करू नका, मी आहे ना, तुम्हाला ते बी जमतंय का? हो. असला मृदंग वाजविला महाराज. कडंग कडंग कडंग. सगळा सप्ता खणकून टाकला.
जे लोक महाराज त्याच्याकडे पाहिले काय म्हणले, अरे अष्टपैलू की हे परमार्थातलं अष्टपैलू व्यक्तिमत्व. एक वारकरी तर बघून रडायला. दुसऱ्या दिवशी वारकरीने त्याला चहा घ्यायला नेलं, जेवू घातलं आणि वारकरी म्हणले कोण्या गावचे म्हणलात तुम्ही. त्यानं गावाचं नाव सांगितलं. काय करावं रडायला वारकरी. ते म्हणले काय झालं बाबा, काय करावं, आमचं नशीब फुटकं, मला 4 पोरीत. असं वाटलं होतं तुमच्यासारखा जावाई मिळाला असता तर किती बरं झालं असतं, पण आता तुम्हाला लेकरं झाले असते, लग्न झालं असन. महाराज ते रडायला की हे रडायला लागलं. ते मला तुम्ही कामून रडायलात. म्हणला बाबा लग्नच झालं नाही, कामून झालं नाही. आता खरं सांगाय काय, कुणी दारालाच आलं नाही म्हणून लग्न झालं नाही. किती वर्ष 36वे लागलंय. वारकऱ्यांनी निर्णय घेतला. वारकरी म्हणला चिंता करू नका, असू द्या 36 वर्ष. अरे परमार्थातला अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. मी माझी लाडकी मुलगी मी तुम्हाला द्यायला तयार आहे. कितवा दिवस आहे कार्यक्रमाचा सांगा. गाववाले म्हणले 4था. 6व्या दिवशी स्वयंवर म्हणले भागवतात रुक्मिणी स्वयंवर. 6व्या दिवशी माझी मुलगी मी तुम्हाला द्यायला तयार आहे. गावानं विचार केला, मुलीचा बाप तयार झाला. 6व्या दिवशी त्या बंडू पंताचं लग्न अशा भव्यदिव्य मंडपात लागलं. स्कॉर्पिओ करून दिली. महाराज गाडीत बसले. नवरा बायको ज्यावेळी महाराज नवीन नवरी घेऊन हे बंडू गावात गेला आणि माय मावल्यानं त्या पुरीला पाहिलं. माय म्हणल्या किती सुंदर आहे ग माय, कसं दिलं ग कुणी याला. लोक बी महाराज तमाकू तमाकू चोळू चोळू म्हणायले. कमाल वा म्हणले. काय लेकरू आणलंय नंबर 1. वा वा कमाल आहे गडे. नाही कमाल आहे म्हणावं लागेल बंडूला. बंडूच्या बापानं विचार केला, कुणी लग्नाला तर नेलं नाही. असा सत्यनारायण करणार. 1 लाख नाही 2 लाख गेले हरकत नाही. 2 लाख खर्चिले. गावाला बुंदी गाळली, नुकती खाऊ घातली आणि लोक नुकती खाताना म्हणू लागले. ही एक माऊली दुसऱ्याला म्हणते होय ग, इतकी लक्ष्मी सारखी बायको 36व्या वर्षी मिळणं भाग्य नाही तर काय ग. दुसरा म्हणला अरे काय कमाल आहे, आपल्याला वाटलं आता विसरून जा लग्न, पण देवाच्या मनात असल्यास काय होत नाही. बंड्याचं 36व्या वर्षी भाग्यच उजळलं की. महाराज म्हणले आम्ही या गोष्टीला भाग्य म्हणत नाही. भाग्य तरी नो हे निकटवास बरा संतापा. निकटवास बरा संतापाई. भाग्य तरी डोळे धनपुत्र धारा. निकटवास बरा संतापाई. निकटवास बरा संतापाई. भाग्य तरी नो हे धनपुत्र धारा. निकटवास बरा संतापाई. निकटवास बरा संतापाई. भाग्य तरी डोळे धनपुत्र धारा. निकटवास बरा संतापाई. निकटवास बरा संतापाई. एकही दृष्टांत वेगळा दिला जाणार नाही. दृष्टांतावर बसायचं, सिद्धांतापर्यंत जायचं, सिद्धांताला धरायचं, दृष्टांताला सोडायचं. विठ्ठल विठ्ठल. भाग्य तरी नो हे धनपुत्र दारा. निकटवास बरा संतापाई. 1 रुपया जवळ नाही, मजुरी केल्याशिवाय चूल पेटत नाही. पण 21 लाखाची लॉटरी लागली. लोक म्हणले भाग्यच की बाबा. महाराज म्हणले आम्ही या गोष्टीला भाग्य म्हणत नाही. भाग्य तरी नो हे धन पुत्र. 25 वर्षानं मुलगा झाला आणि साखरपान गावात वाटू लागले. लोक म्हणले काय भाग्य उजळलो, 25 वर्षानं मुलगा झाला. महाराज म्हणले आम्ही या गोष्टीला भाग्य म्हणत नाही. भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा. दिलं ना उदाहरण तुम्हाला. महाराज म्हणले आम्ही या गोष्टीला भाग्य म्हणत नाही. मग निकटवास बरा संतापाई. काही लोक म्हणले महाराज पपाळा महाराज अहो हे भाग्य तुकाराम महाराजाला मिळू जाणं, आमचं भाग्य तर झोपी गेलंय हो. कशाचं भाग्य. जेव्हा आम्ही कापूस लावतो तेव्हा भाव कमी होतोय, जेव्हा नाही लावो तेव्हा 12,000 होतंय. आमचं भाग्य झोपलंय हो. तुकाराम महाराज म्हणले माझ्या दादा हो तसं उदास होऊ नका रे. अरे तुम्ही सुद्धा भाग्यवान आहेत, भाग्यवान. फक्त तुम्हाला तुमचं भाग्य न कळाल्यामुळं हे तुमच्या मागे दुर्भाग्य आहे. नाही तर तुमच्यासारखं कोण भाग्यशाली आहे. विठ्ठल तुम्ही सुद्धा भाग्यवान आहेत. तुकाराम महाराज म्हणले भगवंतानं तुम्हा आम्हाला माणसाचा जन्म दिला, हे कमी भाग्य आहे का हो. सांगा बरं, कमी भाग्य आहे का. बरं देवानं जर आपल्याला सापाचा जन्म दिला असता तर इतका गोड सप्ताह आडोळा गावामध्ये चालू आहे.
योगेश महाराज आपल्याला मंडपात ऐकायला यायला जमलं असतं का? जमलं असतं का? नसतं जमलं. आणि जर आपण फणा काढून आलोच असतो तर हे मामा पुढचे उठले असते, हे न काठी आणली असती आणि त्याला मारलं असतं. कुठं मारलं असतं? तोंडच ठेसलं असतं. विठ्ठल विठ्ठल. माणसाचा जन्म मिळाला हे आमचं पहिलं भाग्य. भाग्य आले ते मनुष्य देहा, भाग्य आले ते मनुष्य देहा, भाग्य आले ते मनुष्य देहा, भाग्य आले ते मनुष्य देहा. तोहा पहा विठ्ठल, 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 तोहा पहा विठ्ठल. भाग्य आले ते मनुष्य देहा, तोहा पहा विठ्ठल, तोहा पहा विठ्ठल, तोहा पहा विठ्ठल. भाग्य आले ते मनुष्य देहा, तोहा पहा विठ्ठल, तोहा पहा विठ्ठल, तोहा पहा विठ्ठल. पहिलं भाग्य आम्ही माणूस झालो. पहिलं भाग्य. दुसरं भाग्य भारत देशामध्ये आलो. माझ्या दादानो मायानो, बरं झालं आपला जन्म चीनमध्ये नाही झाला. आपला जन्म जर चीनमध्ये झाला असता तर बेंडकुळ्याचा खार खावा लागला असता, पाकोळ्याची चटणी खावा लागली असती, उकडलेल्या गगलगाया मीठ लावून खावा लागल्या असत्या. मी काय खोटं बोलायलो का? माझा मित्र चीनमध्ये MBBS करायला त्यानं सांगितलं, महाराज असे भलते लोक ते खातात. आमचा जन्म भारत देशामध्ये झाला. अरे हम उस देश के वासी है जिस देश में गंगा बहती है. विठ्ठल भरत खंडी नरदेह प्राप्ती, हे तो परम भाग्याची संपत्ती, ते तही विवेकू परमार्थी, त्याचा वशवर्ती मी परमात्मा. भारत देशामध्ये जन्म झाला हे आमचं दुसरं भाग्य. आणि भारत देशामध्ये जे अनेक राज्य आहेत त्या अनेक राज्यापैकी महाराष्ट्र नावाच्या राज्यामध्ये जन्म झाला हे आमचं तिसरं भाग्य आहे. काय कमी आमच्या महाराष्ट्र सांगा माझ्या दादांना. ज्ञानेशम ज्ञानमूर्तींच साक्षात प्रेमस्वरूपी नाम नामदेवंच, दयामूर्तिं नाथं वंदे पुन्हा पुन्हा, वैराग्यस्य परामूर्तिं देहु क्षेत्र निवासिनां तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम. असे रत्न ज्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले त्या मातीत आमचा जन्म झालाय. कमी भाग्य आहे का? विठ्ठल. सायकलवर भारा आणायचा. हो, आता सायकलवर पायंडेल मारीत भारा आणत असताना वारं यायचं समोरून. समोरून वारं असल्यामुळे त्याला पायंडेल दबत नव्हतं, पण भारा घरी येत नव्हता का? येत होता. पण ते वारं त्याच्यासाठी प्रतिकूल होतं, तरी सुद्धा ते भारा आणतच होता. पण एक दिवस असं झालं, समोरून येणारा वारा मागून सुटला. मागून सुटल्यामुळे त्याला काय करावं लागलं? आता पायंडेल हाणायची गरज पडना गेली, आता ब्रेक दाबायची गरज पडू लागली. म्हणजे वारा अनुकूल झाला आणि ते लवकर घरी आलं. तसं सत्कर्माला अनुकूल काळ, इसका नाम बोलते पर्व काळ. विठ्ठल विठ्ठल. किती पर्व काळ आहेत? किती पर्व काळ आहेत? अहो लय पर्व काळ आहेत महाराज. 65 वर्षांनी एक पर्व काळ येत आहे. त्याला काय म्हणते तो? हा, कपिला षष्ठी. कोण म्हणलं तिकडे बघा? तुम्ही म्हणलात का? काय कपिला षष्ठी 65 वर्षांनी एकदा येते कपिला षष्ठी. कोणाच्या जीवनात एकदा, कोणाच्या जीवनात दोनदा, कोणाच्या येतच नाही. कपिला षष्ठी झाल्या जन्मलं आणि बिड्या उडून येलं. कशाला? ठीक आहे ना. 12 वर्षाने एक पर्व काळ येत आहे, त्याला सिंहस्थ पर्वणी म्हणतात. 3 वर्षाने एक पर्व काळ येत आहे, त्याला अधिक मास पुरुषोत्तम मास धोंड्याचा महिना म्हणतात. एका वर्षात 4 पर्व काळ येतात. 2 पाडवे, विजयादशमी, अक्षय तृतीया आणि 15 दिवसाला एक पर्व काळ येतो. इसका नाम बोलते एकादशी. विठ्ठल विठ्ठल. पर्व काळ
आज आहे का नाही महाराज? आज एकादशी आहे ना, म्हणतात ना महाराज, हो एकादशीचा व्रतधारी मी नित्य नांदे त्याचे घरी, सकळ पर्व काळाचे शिरी, एकादशी पै माझी. भगवान कृष्ण म्हणले अर्जुना, सकळ पर्व काळाचे श्री एकादशी पै माझी. म्हणून आजचं व्रत एकादशीचं 15 हे दिवसा एक एकादशी कारेन करीशी व्रतसार. प्रत्येकानं एकादशी करायला पाहिजे. मग तुमच्याकडे बघून बोलायलो, यांच्याकडे बघून बोला ना. का तर यांना उपवास असतेच महाराज. एकादशी असते, सोमवार असतो, फक्त उपवास आपल्याला नको वाटतो. पण माझ्या दादानो, माझं कीर्तन सार्थक होईल गड्या. फक्त आता एकादशी धरत जा. आज ज्याला एकादशी नाही, पुढच्या एकादशी पासून एकादशी धरा. एकादशी सारखा पर्वकाळ दुसरा नाही महाराज. द्वादशी सारखा न तिथी, द्वादशी समा, द्वादशी सारखी तिथी नाही. एकादशी द्वादशी धरत जा. आईशे व्रत 3 दिन करी जो आदरे परिपूर्ण, एका जनार्दनी बंधन तया नाही सर्वथा. बरं, एकादशी पहिल्यासारखी अवघड आहे का मामा? तुमच्या काळात अवघड होती. इतकी म्हातारी शाबू भिजवायची, 2-2 घास शाबू खायचा आणि तांब्या पाणी प्यायचे महाराज. पहिला अवघड होतो उपवास. योगेश महाराज आता अवघड आहे का सांगा बरं? अहो क्या बात आहे, काय राईट बोललात तुम्ही. म्हणजे सांगतो तुम्हाला, 3 दिवसाचं व्रत असतंय. दशमी, एकादशी, द्वादशी. तेवढं 12 दिवस पोट जाम होईना, तेवढे हे 3 दिवस जाळी देत महाराज पोट. दशमीला 4 भाकरी खाऊन हात धुवायच्या टायमाला बायको म्हणते, होय तिळ लावलेली बाजरीची भाकर देऊ का? नको आता, आवाज या, उद्या एकादश आहे घ्या. चुरून हाणतोय, मरणाचं जेवत टरबुजावणी पोट करतोय. बरं, एकादशीला काय म्हणले महाराज? आज काय काय खाल्लं कळलं ना. अहो काय कमी आहे का एकादशीला? 2-3 वर्ष झालं माझ्या गाडीवर एक माझा मित्र आला होता. ड्रायव्हर म्हणून नाही, पण गाडी चालवित आला. बालासाहेब महाराज गाडी चालवित आला. आल्यानंतर मग मी साईडला बसलेलो. आता मला एवढी गाडी येत नव्हती त्यावेळेस, म्हणून त्याला गाडीत, आता 0 फाटा आहे ना आपला, 0 फाट्याच्या पुढं 0 फाट्याला गरम गरम समोसे होऊ लागले. त्याने ब्रेक दाबलो. म्हणला महाराज 2 समोसे घेतात का मी आणू जाऊन? खवाटायलेत गड्या. मिळालं संतोष भाऊ नका समोसे. म्हणला का? मला एकादशी आज, साधी नाही कार्तिकी एकादशी आहे. नका, ऐका तुम्ही. मला नका, आता गेले गेले आपल्याला फराळच करायचं आहे. त्याने ब्रेक दाबलं. मला म्हणला आपल्याला ते शाबून भगर जमत नाही बरं का, आपलं डोसकं सरकत आहे. त्याला गोळ्या चालू होत्या. हो, मला डोसकं सरकत आहे म्हणला. मला मरणाची भूक लागली म्हणला. माझे हातपाय थरथर कापायलेत महाराज. तिथं गेल्या गेल्या जर तुम्ही शाबून भगर मला वाढली, माझं असं टाळकं सरकण. मग मला खड्डे दिसत नाहीत, झाड दिसत नाही, रोड दिसत नाही. तुम्हाला घरी जायचे का नाही सांगा? लट 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 कापायलो मी. मला गाडी येत नव्हती. मी चलो काय पाहिजे? मला पुलावा नको म्हणला, मला पिठलं भाकर करायला हवा. पण शाबूचं माझं तिरपट. मेरा चल बाबा. गेल्या गेल्या खाली उतरलोत की नाना म्हणणारे संयोजक आले. म्हणजे जय हरी महाराज, जय हरी. सगळे वारकरी मंडळी आली. आपण फराळ करून घ्या. मेला नाना ऐका ना, आमच्या ड्रायव्हर साहेबाला एकादशी नाही, त्यांच्यासाठी 2 भाकरी बेसन हाटा. अरे बापरे, आज आज एकादशी अन्नपान जे नर करीती भोजन ते श्वानविष्ठे समान. मिळालं मला मारून टाकीन जाता जाता. तुमचं शास्त्र तुमच्या खिशात राहू द्या. आधी त्याला 2 भाकरी बेसन हाटा. चला बाबा म्हणले. गेलोत आम्ही. बसलो. आता त्याला कुठं बसू? त्याला बी माझ्या शेजारीच बसवलं. पात्र धरून वाढले. फॅन चालू होता, पात्र उडू लागले. मी म्हणलं उडू दे, ते फक्त भाकरी वाहिल्यात बेसन. ठीक आहे म्हणला. आणि आमचं सुरू झालं महाराज. हो, तिखट लायलोन, सपक लायलोन, भगर आली, गोड भगर आली, तिखट भगर आली, सपक भगर आली, साबुदाण्याची खिचडी आली, साबुदाण्याची खीर आली, शेंगदाण्याचे लाडू आले, गुळ शेंगदाणे महाराज, राजगिऱ्याच्या पोळ्या आल्या, दुधाची वाटी आली, आलूचे चिप्स आले, आलूचा चिवडा आला, टरबुजाच्या फोडी आल्या, पपईच्या फोडी आल्या, सफरचंदाच्या फोडी आल्या, चिक्कू आले, संत्रा आल्या महाराज, अंगूरचे घोस आले, पेंड खजूर आली. काय पात्र भरलं महाराज. बासुंदीची वाटी आली, शिरा शिरा आम्हाला. शिरा कशाचा शिरा? आलूचा. असलं पात्र भरलं. उकाडलेले शेंगदाणे, वाटलेली शेंगदाणे, मीठ लावलेली शेंगदाणे, मिरच्या महाराज. बघायचंच काम नाही. आणि त्याला 2 भाकरीनं असं पिठलं आलं, पिठलं. तरीही माझ्याकडे असं बघायला हे होता बांगा, असं बघायला मिळालं. काय झालं बाळासाहेब? तुम्ही आता जेवायला सुरू करा. संतोष भाऊ तुम्ही आता जेवायला सुरू करा. कान इकडं करा म्हणला. मेला काय म्हणू काय एखादच आहे मेला चुर. आता म्हणत अस्तित्व चुरण खाय. विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणले जेवढे पर्व
काळ आहेत, जेवढे पर्व काळ आहेत हो आणि जेवढे तीर्थ आहेत, किती तीर्थ आहेत भारत देशामध्ये 108 तीर्थ आहेत महाराज. जगामध्ये 308 तीर्थ आहेत. सगळ्या तीर्थात मोठं तीर्थ आहे गंगा. हो गंगा. स्नान केली या गंगा पवित्र करी सकळ जगा तिही निज पाप भंगा संत चरण संगा वांचित. हे जेवढे पर्व काळ जेवढे तीर्थ आहेत कुठे आहेत? तीर्थे पर्व काळ. तीर्थे पर्व काळ. तीर्थे पर्व काळ. तीर्थे पर्व काळ. अवघी पाया पे सकळ. 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 हे तीर्थे पर्व काळ. अवघी पाया पे सकळ. अवघी पाया पे सकळ. अवघी पाया पे सकळ. तीर्थे पर्व काळ. अवघी पाया पे सकळ. अवघी पाया पे सकळ. अवघी पाया पे सकळ. जेवढे तीर्थ आहेत जेवढे पर्व काळ आहेत तुकाराम महाराज म्हणले संताच्या पायाजवळ तीर्थे पर्व काळ अवघी पाया पे सकळ. तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया पर्व काळ पाया तळी वसे वैष्णवा. सगळे तीर्थ सगळे पर्व काळ या पायाजवळ आहेत. ज्यावेळी ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज काशीला गेले विश्वनाथाचं दर्शन घेतलं. विश्वनाथ प्रगट झाले. ज्ञानोबारायांचा हात धरला आणि बोलत बोलत गंगेत आले महाराज. ज्ञानोबाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ ऐशे बोलत चालत दोघे आले गंग्यात. ज्ञानोबारायांचा पाय गंगेत पडल्याबरोबर गंगामाई प्रगट झाल्या. ज्ञानोबाचे पायी मिठी घाली गंगामाई नामा म्हणे सोडा माई ज्ञानदेव सर्व ठाई. गंगेनं काशीच्या ज्ञानोबारायाच्या पायाला मिठी मारली. माऊली नामा किती दिवसानं तुमच्या चरणाची प्रतीक्षा होती. लोक येतात माझ्यामध्ये स्नान करतात मी अपवित्र होते पण तुमच्या पायाचं दर्शन झाल्याशिवाय मला पवित्रता नाही. तुकाराम महाराज म्हणले ज्या पायाला गंगेनं मिठी मारली तेच पाय हे आणि हेच पाय ते आणि तेच पाय हे ते हे जोडी. हरि जय जय विश्वंभर कुमाई. जय जय विश्वंभर कुमाई. जय जय विश्वंभर कुमाई. दली कमर दे हरि विठ्ठल श्री ज्ञान दे रामचंद्र भगवान की जय. बार घुमाई बार कुमाई. बार कुमाई. बार कुमाई. ताळी ताळ मृदंग ताळी ताळ.
आता कडकड झालं कीर्तन. वा वा. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. महाराज म्हणले मला संताचे पाय मिळाले, बस येथून या नुठवू माथा मरणा वाचूनी सर्वथा. आता हे मस्तक मी या पायावरून उचलणार नाही, मरण येईपर्यंत उचलणार आहे. माथा याचंच नाव आहे माथा. मराठी भाषा फार सुंदर आहे. यालाच माथा म्हणतात, यालाच मस्तक म्हणतात, याला शिर म्हणतात, यालाच हेड म्हणतात, याला डोकं म्हणतात. किती महाराज. माझा मराठाची बोल कौड कौतुके अमृताही पैजा जिंके ऐसे अक्षरे रसिके मिळवीन. किती गोड भाषा आहे महाराज. याला टकुर म्हणतात. टकुर म्हणतात का नाही, टकुर दुगायले यालाच म्हणतात. भगवंतानं हे शरीराचा मुख्य पार्ट आहे महाराज. हो, मुख्य पार्ट आहे. याच्यावरून माणसाची ओळख असते. ऐका, मेंदू नावाची जी चीज आहे ती याच्यातच आहे. इथं कुठंतरी कोण्यातरी भागाला असेल. पण एका मेंदूच्या डॉक्टरने विचारवंतांना सांगितलंय प्रत्येक माणसाच्या डोक्यात मेंदू आहे. त्या मेंदूमध्ये 7 कोटी तंतू आहेत. तंतू म्हणजे केसापेक्षा बारीक तंतू 7 कोटी म्हणून. आणि एका तंतूमध्ये 1 कोटी स्मृती साठविता येतात. असा भगवंतानं तुम्हा आम्हाला दिलेला हे कॅम्प्युटर आहे. हो, याला जर रक्त पुरवठा नाही पूर्ण नाही जर करताय माणूस. याच्यावरच खेळ आहे सगळा. तंतू जर चांगले असले सगळे तर माणूस टाईट, आणि एखादा तंतू जर कमी झाला तर पोरालाच म्हणताय तुम्ही कोण आहेत. भगवंतानं तुम्हा आम्हाला दिलेलं हे कॅम्प्युटर आहे. याला बटनाची गरज नाही, याला शीलची गरज नाही, याला लाईटची गरज नाही. फुकट दिले, फुकट. हो, म्हणून महाराज म्हणतात पण ऐका, कोणाचं मस्तक कसंही असू जा, या मस्तकाची धन्यता तेव्हाच आहे ज्यावेळी हे संताच्या पायावर नत होईल. विठ्ठल हे मस्तक संताच्या पायावर नत होण्यासाठी शिक्षण महत्वाचं नाही. शिक्षण तर महत्वाचं आहेच, पण नुसतं शिक्षण महत्वाचं नाही. त्या शिक्षणाला संस्काराची जोड पाहिजे. कोण म्हणलं तुम्हाला शिकलेले पोरं मायबापाला सांभाळतात? कोण म्हणलं तुम्हाला शिकलेले पोरं मायबापाचं दर्शन घेतात? ते तर लय हुकलेले असतात महाराज. मी आमच्या मित्राच्या सोबत, इंजिनियर आहे आमचा मित्र, घरी गेलो आणि घरी गेले त्याच्या म्हातारीच्या मी पाया पडलो. मी पाया पडलो की ते मला पडावं लागेल. मला आई माय म्हणते आई पडत नाही काय पाया? म्हणजे माय साहेब झालाय ते कशाचा पडते? बोका घाला त्याच्या मानकडा. नुसतं शिक्षण काय कामाचं? नुसतं शिक्षण कामाचं नाही, त्याला संस्काराची जोड पाहिजे. नुसता व्यापार कामाचा नाही, त्याला व्यवहाराची जोड पाहिजे. नुसता मारण गंध कामाचा नाही, त्याला मायबापाच्या सेवेची जोड पाहिजे. म्हणून हे जे लेकर आहेत महाराज, हो, धोत्रावर गुरु शर्टावर कसे ज्ञानोबारायासारखे दिसतात बघा. याचं कारण आहे शिक्षण अधिक संस्कार बरोबर वारकरी. हो, बरोबर वारकरी. हो, बघा कीर्तन झाल्यानंतर कधीच वाटणार नाही की ह्याच्या पायावर कसं पडू. त्याच्या पाया अष्टांगेन स्पर्शत भूमीम साष्टांग प्रणितस्य सहा, कसं नमस्कार करावा. अरे आमचे छत्रपती शिवाजी महाराज एकही कीर्तन तुकाराम महाराजाचं सोडत नव्हते. साधू संताचा राखीतो मान, स्त्रियाचा करी सन्मान, लाखात एक शुभा माझा वर्णन करू मी किती. दैवत छत्रपती नाम सदैव छत्रपती, दैवत छत्रपती नाम सदैव छत्रपती, दैवत छत्रपती नाम सदैव छत्रपती, दैवत छत्रपती नाम सदैव छत्रपती. संस्कार होते, संस्कार. सुभेदाराची सून मावळ्यांनी दाखवल्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराज रूप पाहून अवाक झाले. पण म्हणले मी तर सुंदर झालो, माझी आई सुंदर आहे, पण तुझ्या पोटी आलो असतो तर आणखी सुंदर झालो असतो. काय संस्कार आहे. थक्क झाले राज शिवाजी, थक्क झाले राज शिवाजी, रूपयुतीच बघून. आई म्हणून परत केली सुभेदाराची, आई म्हणून परत केली सुभेदाराची, आई म्हणून परत केली सुभेदाराची, आई म्हणून परत केली सुभेदाराची. काळ्या राती तळपत होते तिच्या रूपाचे, काळ्या राती तळपत होते तिच्या रूपाचे. अशीच एक देखणी होती सुभेदाराची.
तरुणी होती सुभेदाराची सून. त्या तरुणीला आई म्हणाला, त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. 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 संस्कार. आता झालं माझं कीर्तन, पण सांगू का तुम्हाला, भागवत कथा जास्त करतो मी, रामकथा भागवत कथा आणि कीर्तन, त्याच्यामुळे लोड येत आहे, पण करीत असतो. आणि एका गावात 2 वर्ष झालं महाराज कथा होती. कथेला माय मौल्याच्या गर्दी जास्त असते. हो, संस्कार कशाला म्हणतात. हो, लेकरू घडवावं लागतंय महाराज. हे घडवण्यासाठी टाकले संस्कार ना तुम्ही. हो, घडतंय का घडवावं लागतंय. काय भूमियातून स्वयंभ घडिया गाडग्याचे निघती कोंब. ते तर कुलाल मातीचे गर्भ उमटले की शेतात माती खांडली की मडके निघत नाहीत. मडकं घडवावं लागतंय महाराज. आणि मडकं लहानपणीच घडत आहे. हो, आणि एकदा भाजून निघाल्यानंतर मग रडावं लागतंय, मग घडत नाही. लहानपणी घडवावं लागतंय, आणि नाही घडलं तर म्हातारपणी रडावं लागतंय. मला बोलत सुद्धा नाही, रडावं लागतंय. विठ्ठल विठ्ठल. एक माऊली म्हणली महाराज चला चहा प्यायला. गेलो ना महाराज. त्या गावात कोणाच्या घरी चहा प्यायला गेलो नाही, पण आग्रह झाला, गेलो, बसलो, चहा झालं, पाणी झालं. 100 रुपये नवरा बायकोनं दक्षिणा दिली. आणि बोलता बोलता माऊली म्हणली महाराज एक मुलगी एक मुलगा आहे मला चांगले ताई, घर चांगलं आहे, कुटुंब चांगलं आहे तुमचं. मुलीचं काल परवा लग्न झालं म्हणली, तुमच्या परळी भागाकडे दिली. मला बरं. आणि एक मुलगा आहे म्हणली. मला कुठे मुलगा कुठे गेला आहे तितक्यात आला होती असा करीत. मला ते काय हे बाका म्हणली आला. मला किती वर्षाचा, 14 वर्षाचा, 99 किलो वजन असेल त्याचं. हो, आलो. आल्या बरोबर म्हणली ये माय इकडे वागा 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 वागाला वागा 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 इकडे माय. आणि महाराज इतर लय चांगलं भागवत सांगतात. पड पाया माझ्याकडे असं बघायला. अरे पडकी पाया माईकडे असं बघायला. मी ओळखीलं हे पाया पडत नाही. हे असंच भाजून निघाले म्हणलं. हे मडकं काही एवढा आकार घेणार शक्य नाही. हे घडलेलं नाही, हे असंच पकलेलं आहे. हे नाही इकडे पाया पडत. मी ओळखीलं. मी आलं ताई नाही पाया पडत मला, जाऊ दे आता माझ्या खुली. लई त्रास द्यायला हो महाराज. ह्या पोरानं नाका जो महाराजाला घेऊन तरी जा सांग. आम्ही काय लेकरं धरणारी आहेत का काय. तसला काय करू मी. मी आलं जाऊ द्या म्हणलं, मला जा तुम्ही का बसा म्हणले. पडत नाहीस का पाया. धरलो त्याचं मुंडकं. 99 किलो पोराचं मुंडकं तिला दबत असते का. मी आलं ताई राहू द्या तुम्ही का बसा. मायाच कुठंच कधी मी आलं हाय का नाही. मी गप बसलो. मला 17 रोग. मी आलो नसलेली 3.5 गप बसलो. नवऱ्याला म्हणली तुमच्यामुळे डोसक्यावर बसलंय, तुमच्यामुळे दाबा मुंडकं. दोघांनाही धरलो. आणि आता दोघांना महाराज बळजबरी. तरी महाराज ढम्या असाच करायला. पण तिसरा एक त्याचा भाऊ आला आणि त्याने बी धरलो की महाराज मुंडकं दबलं. माझ्या पायाला लागलं. ते भाऊ गेला पळून, नवरा बी गेला. आणि ही माग सरकलीन ते ढम्या महाराज असा सरकाला माग. मी तो गारच झालो. काय बुद्धी सुचली म्हणलं मला चहा प्यायला यायची बाबा. घरी आनंदानं बसलो होतो की कामून आलो असं. आणि मग हे कुठं गेलं म्हणून मी असं मागं बघितलं तास करायला माझ्याकडे बघून. आणि ते होतं पाट्यापाशी होता उभा. तुम्हाला कधी पाटा वरवाटा कळतंय का. पहिले होते बघा. आणि पाट्या वरवाटा त्यानं वरवाटा घेतलाय. मी हातात बघितलंच नाही. मी हातात बघितलं वरवाटा. मी डमू भाऊ तू बाहेर निघ, बाहेर बघ तुला कसा हाणतो तो मला. मी तू बाहेर निघ र मला. मी ताई इकडे या. लट का पाहिलो मी. ताई इकडे या. म्हणजे काय महाराज. मी त्याचं कशाला लेकराचं मुंडकं दाबलं. तुम्हाला म्हणलं नाही का ते पाया पडत नाही. बरं इतकं दाबीत असतात का मला लेकराचं मुंडकं. हा लय त्रास द्यायला व महाराज. मला वाटायला ह्या पोराला आता मी बरं ऐका ना ताई त्यानं वरवाटा हातात घेतलाय बघा ना म्हणलं ते वरवाटा. मला म्हणाले की बाहेर निघून तू दाखवितो. तसंच करायलंय व त्याला कळच नाही महाराज. त्याला महाराज कळ ना. त्याला कुणी मिळालं पण ताई ऐका ना. मी आता रूमवर कसं जाऊ. मला नेऊन तरी घालावा म्हणलं रूमवर. नाही तर त्याला वरवाटा आता कशाचा खाली टाकता येते माय. मी आलो अरे 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 मग काय आमची सरली का काय आता. असं कसं बोलायला म्हणलं. तुम्ही काय चहा प्यायला आणून वरवाट्यानं हाणून पोराला हाणायला होता का काय. असं नका ना करू म्हणलं. त्याला बरं तेवढा वरवाटा तरी खाली टाकायला हवा. त्याला काय म्हणते ऐका ना. काय म्हणते माय डमो वागा वरवाट्यानं हाणीत नसतेत माय. वरवाट्यानं हाणीत. तुला मारायचंय ना महाराजाला. नाही तुला महाराजाला मारायचंय ना. महाराजाच्या माना 2 बुक्या घाल. मै मान काय लोखंडाची का काय बुक्या घालायला.
होय म्हणजे बुक्या घालाय आणलं काय च्या पाचाय आणलं का बुक्या घालाय आणलं ठीक आहे हो. मी आम्हाला काय बोलायला ताई तुम्ही म्हणायत की महाराजाच्या मानात बुक्या घाल मला आधीच मणक्याचा त्रास आहे आणि त्याच्या बुक्या पुन्हा काय करा म्हणली महाराज गेल्या वर्षी असाच भागवतकार आणला ह्या मेल्यानं मरणाचा हाणला मग का आता मारी का काय तुला च्या प्यायला आणच कोण म्हणायलंय विठ्ठला ते शिर कटू तुंबरी समतोला जेन नमत हरी गुरुपदला ते शिर कटू तुंबरी समतोला जेन नमत हरी गुरुपदमूला मंगल भवन मंगल दशरथ अजय राम सिया राम जय राम राम सिया राम जय पण संस्कार जर मायबापाचे असतील ना महाराज तर प्रार्थना कडीला जाते महाराज म्हणतात संताचे पाय मला मिळाले तेथून या नुठवू माथा मरणा वाचून सर्वथा आणि महाराज पुन्हा लक्षात आणतात विचार करतात की आपण मनाला विचारात घ्यायला होई बळकट माझ्या मना तुरे धीट मना तू बळकट हो धीट हो परमार्थ तुझ्यासाठी आहे येथून या नुठवू माथा मरणा वाचून सर्वथा महाराज एवढं भाग्य तुम्हाला मिळालं कसं त्याचं कारण तू काला लोटांगणी तू काला लोटांगणी तू काला लोटांगणी तू काला लोटांगणी तू काला लोटांगणी
ज्ञानेश्वर माऊली.